Welcome to all student. The next topic is the spicules in SAIFA. Spicules in SAIFA मध्ये जे पॉइंट्स आहेत ते बघा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी कंपल्सरी या युनिटमध्ये हा टॉपिक विचारला जाणार आहे. 4 मार्क्स अँड 8 मार्क्स अँड 60 मार्क्स. ओके. Then first point is the body of SAIFA spongy. The body of SAIFA spongy is made by outer dermal layer. जी बॉडी आहे ऑफ द सायफा स्पॉन्जीची कशाने मेड असते? आउटर डर्मल लेअर अँड इनर ग्लास्टर लेअर. स्पिक्यूल्स इन सायफामध्ये काय, सायफाची जी बॉडी आहे आउटरमध्ये प्रेझेंट आहे डर्मल लेअर अँड इनर साईडमध्ये प्रेझेंट आहे गॅस्टर लेअर. ओके. इन बिटवीन दिस टू लेअर मिझेनकायमा इज प्रेझेंट. सायफाचे जे आउटर आहे आउटरमध्ये असतात कोणते सेल्स प्रेझेंट आहे, कोणती लेअर प्रेझेंट आहे? डर्मल लेअर. आउटरमध्ये डर्मल लेअर, इनरमध्ये ग्रॅस्टर लेअर. इन बिटवीन टू लेअर्स प्रेझेंट आहे मेझेनकायमा इज प्रेझेंट अँड दिस मेझेनकायमा कंटेन द अमिबोसाइट्स कॉल्ड ॲज अ स्क्लेरिओप्लास्ट. त्या दोन लेअरच्या मध्ये जे मेझेनकायमा असतात त्या मेझेनकायमा काय कंटेन करतात? अमिबोसाइट्स. त्याला म्हणतात स्क्लेरोप्लास्ट. त्याला काय म्हटलं जाते? स्क्लेरोप्लास्ट. पुन्हा बघा, सायफाची जी बॉडी आहे 2 लेअरनी कव्हर आहे. आउटरमध्ये प्रेझेंट आहे डर्मल लेअर, इनरमध्ये प्रेझेंट आहे ग्लास्टर लेअर. ओके. इन बिटवीन 2 लेअर्स, ज्या 2 लेअर्स असतात त्याच्या लेअरच्या मध्ये प्रेझेंट आहे मेझेनकायमा. पण मेझेनकायमा जे असतात त्या कंटेन काय करतात? अमिबोसाइट्स. आणि त्याला म्हटलं जाते स्क्लेरोप्लास्ट. स्क्लेरोप्लास्ट सिक्रेट्स करते स्पिक्यूल्स विच फॉर्म द स्केलेटन ऑफ द सायफा बॉडी. जे स्क्लेरोप्लास्ट असतात ते सिक्रेट्स काय करतात? स्पिक्यूल्स विच इज फॉर्म बाय द स्केलेटन ऑफ सायफा बॉडी. त्याला काय म्हटलं जाते? स्केलेटन ऑफ सायफा बॉडी. पुन्हा बघा, स्क्लेरो जे प्लास्ट असतात ते काय सिक्रेट करतात? स्पिक्यूल्स. आणि ते फॉर्म करतात स्केलेटन ऑफ सायफा बॉडी. जे स्केलेटन असतात सायफा बॉडीचं ते फॉर्म करतात, म्हणजे पर्टिक्युलरली स्केलेटन फॉर्म करतात ऑफ सायफा बॉडी. अँड स्पिक्यूल जस्ट आर मेडअप बाय द कॅल्केरियस सबस्टन्स. कशाने मेडअप असते? स्पिक्यूल्स कॅल्केरियस सबस्टन्सनी. आता पुन्हा तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते. जी सायफा आहे, सायफा जी आहे 2 लेअर्सनी फॉर्म झालं. आउटरमध्ये डर्मल लेअर, इनरमध्ये ग्रॅस्टर लेअर. ओके. 2 लेअर जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे मेझेनकायमा आणि मेझेनकायमा कंटेन काय करते? अमिबोसाइट्स. त्याला म्हणतात स्क्लेरोप्लास्ट. आणि जे स्क्लेरोप्लास्ट असतात ते सिक्रेट करतात स्पिक्यूल्स. आणि स्पिक्यूल्स कशासाठी यूज केलं जाते? विच फॉर्म करते स्केलेटन ऑफ सायफा बॉडी. आणि जे स्पिक्यूल्स आहे ते कशाने मेड झालेले आहे? कॅल्केरियस सबस्टन्सनी. ओके. So the analysis of the spicules relieved, they show in magnesium, then sodium sulfate, and in addition of calcium carbonate in SAIFA the spicules are 2 types. The analysis जे केलेलं आहे त्या analysis वरून फॉर्म झालेलं आहे स्पिक्यूल जे असतात रिव्हील्ड दॅट शोज द मॅग्नेशियम, सोडियम सल्फेट and addition substance of calcium carbonate and SAIFA of the spicules of 2 types. 2 types मध्ये फर्स्ट इज द मोनो ॲक्झॉन स्पिक्यूल्स, सेकंड इज द टेट्रा स्पिक्यूल्स. काय म्हटलेलं आहे? टेट्रा ॲक्झॉन स्पिक्यूल्स. सो त्याचे जे फिगर्स आहे मोनो ॲक्झॉन अँड टेट्रा ॲक्झॉन पेज नंबर 38 वर तुम्हाला दिलेले आहे. बघा पेज नंबर 38 वरचे डायग्राम्स. ओके. फर्स्ट बघा मोनो ॲक्झॉन स्पिक्यूल्स. मोनो ॲक्झॉन जे स्पिक्यूल्स आहे ते कसे असतात? लार्जर, शॉर्टर अँड दे पुढे म्हटलेलं आहे पर्टिक्युलरली क्लब शेप. कसे राहतात मोनो ॲक्झॉन स्पिक्यूल्स? लॉंगर देन शॉर्टर अँड क्लब शेप. कसे मोनो ॲक्झॉन स्पिक्यूल्स? लॉंगर, शॉर्टर अँड क्लब शेप. अँड दिस स्पिक्यूल्स आर अरेंज इन डेफिनेट वे. हे जे स्पिक्यूल्स असतात अरेंज असतात डेफिनेट वेजमध्ये. फर्स्ट पॉईंट इन द बॉडी ऑफ सायफा. फर्स्ट पॉईंट इज द लॉंग मोनो ॲक्झॉन्स सराउंडेड द ऑसिक्युलम. मोनो ॲक्झॉन्स कसे असतात? लॉंग आहे अँड सराउंडेड बाय द ऑसिक्युलम. सेकंड इज द शॉर्ट मोनो ॲक्झॉन्स. लॉंग मोनो ॲक्झॉन जे आहे ते सराउंडेड आहे ऑसिक्युलमला आणि शॉर्ट मोनो ॲक्झॉन जे आहे ते पॅरलर आहे, लाईज पॅरलर टू द रॅडियल कॅनल्स. पुन्हा पॉईंट रिपीट करते. मोनो ॲक्झॉन जे आहे स्पिक्यूल्स ते लॉंगर आहे, शॉर्टर आहे आणि क्लब शेप आहे. ओके. आता त्याच्यामध्ये जे स्पिक्यूल्स असतात आर अरेंज असतात इन डिफरंट वे इन द बॉडी ऑफ द सायफा. लॉंग मोनो ॲक्झॉन्स अँड शॉर्ट मोनो ॲक्झॉन्स. जे लॉंग मोनो ॲक्झॉन्स आहे ते सराउंडेड आहे ऑसिक्युलमला अँड शॉर्ट मोनो ॲक्झॉन जे आहे ते पॅरलर आहे टू द रॅडियल कॅनल्स. ओके. आणि जे क्लब शेप असतात ते क्लब शेप कसे राहतात? ग्रुपमध्ये राहतात पर्टिक्युलरली
प्रेझेंट आहे ग्रुप इन द डर्मा कॉर्टेक्समध्ये, ग्रुपमध्ये राहतात इन द डर्मा कॉर्टेक्समध्ये. ओके. देन क्लब शेप मोनो ॲक्झॉन्स जे असतात, पर्टिक्युलरली क्लब शेप मोनो ॲक्झॉन्स जे राहतात त्यांना काय म्हटलेलं आहे, आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्झिएट्स. त्याला काय म्हणतात, ऑक्झिएट्स. हा पॉईंट्स पुन्हा रिपीट करते. क्लब शेप जे असतात मोनो ॲक्झॉन्स ग्रुपमध्ये असतात इन द डर्मा कॉर्टेक्समध्ये, आणि हे जे क्लब शेप मोनो ॲक्झॉन्स आहे ऑल्सो कॉल्ड ॲज द ऑक्झिएट्स. त्याला काय म्हणतात, ऑक्झिएट्स. अँड ते युजली प्रोजेक्ट आउट ऑफ द बॉडी वॉल. ते कुठे राहतात, आउट ऑफ द बॉडी वॉल. इफ द मोनो ॲक्झॉन्स आर पॉइंटेड ॲट वन एंड अँड द ब्लंट ऑन द अदर एंड दे आर कॉल्ड ॲज द मोनो ॲक्टिनल. जे मोनो ॲक्झॉन्स राहतात ते कसे असतात, पॉइंटेड असतात वन एंडनी, आणि त्याच्यानंतर अदर साईड्सनी कसे राहतात, ब्लंट असतात. त्याला म्हणतात मोनो ॲक्टिनल. इफ दे आर पॉइंटेड ॲट द बोथ एंड्स दे आर कॉल्ड एज अ डायॲक्टिनल ऑर द डायॲक्टिनस. मोनो ॲक्झॉन्स जे असेल, डायग्राम्स दिलेले आहे खाली बघा. मोनो ॲक्झॉन्स जर वन साईडनी पॉइंटेड असेल अँड अदर साईडनी जो अदर साईड्स असेल त्या साईडनी ब्लंट असेल त्याला म्हणतात मोनो ॲक्टिनल. अँड पॉइंटेड असेल बोथ साईडनी त्याला म्हटलं जाते डायॲक्टिनल ऑर द डायॲक्टाइन्स. ओके. द नेक्स्ट इज द टेट्राॲक्झॉन्स. टेट्राॲक्झॉन्स जे स्पिक्यूल्स आहे दे आर spicules shows the four rays. These are present in गॅस्ट्रा. कशामध्ये प्रेझेंट असतात, गॅस्ट्रा कॉर्टेक्समध्ये. कुठे प्रेझेंट आहे, गॅस्ट्रा कॉर्टेक्समध्ये. टेट्राॲक्झॉन स्पिक्यूल्स नेममध्येच आहे, टेट्रा मीन्स 4. टेट्राॲक्झॉन स्पिक्यूल टोटल 4 रेज फॉर्म करतात. अँड दिस आर प्रेझेंट इन द गॅस्ट्रा कॉर्टेक्समध्ये. अँड टेट्राॲक्झॉन्स जे असतात मे लूज वन ऑफ द देअर 3 रेज अँड लुक्स लाईक द ट्रायरेडिएट. आता या टेट्राॲक्झॉन्समध्ये काय करतात, लूज करतात वन ऑफ द रेज. एक रेज जो असतो तो लूज केला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जाते, ट्रायरेडिएट. बघा लास्टमधल्या 3 फिगर्स दाखवलेले आहे तुम्हाला, ट्रायरेडिएट किंवा त्यालाच म्हटलं जाते टेट्राॲक्झॉन्स. युजली द टेट्राॲक्झॉन्स अँड ट्रायरेडिएट स्पिक्यूल्स आर प्रेझेंट नियर द स्पॉन्जी सेल अँड वन रे प्रोजेक्ट इन टू द स्पॉन्जी सेल. आता टेट्राॲक्झॉन्स आणि ट्रायॲक्झॉन्स जे असतात ते स्पिक्यूल्स कुठे प्रेझेंट असतात, नियर द स्पॉन्जी सेल जवळ. अँड वन रे जे असतो तो प्रोजेक्ट कुठे राहते, इन टू द स्पॉन्जी सेलमध्ये. ओके. सो द रिमेनिंग नेक्स्ट इज द फंक्शन्स ऑफ द स्पिक्यूल्स. फंक्शन्समध्ये बघा, दे फॉर्म द फर्म फ्रेमवर्क ऑफ द बॉडी अँड गिव्ह सपोर्ट टू द सॉफ्ट बॉडी ऑफ द सायफा. हे काय करतात, पर्टिक्युलरली फॉर्म करतात फ्रेमवर्क ऑफ द बॉडी अँड गिव्ह सपोर्ट टू द सॉफ्ट बॉडी ऑफ द सायफा. ओके. सेकंड इज द स्पिक्यूल्स गिव्ह डेफिनेट शेप ऑफ द बॉडी. हे जे स्पिक्यूल्स असतात ते डेफिनेट शेप फॉर्म करतात बॉडीला. देन नेक्स्ट इज द प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द डिसइंटिग्रेट बाय द वेव्ह ॲक्शन ऑफ द वॉटर. हे जे असतात प्रोटेक्ट करतात बॉडीला फ्रॉम द डिसइंटिग्रेशन्स बाय द वेव्ह ॲक्शन्स ऑफ द वॉटर. म्हणजे वॉटरचा जर फ्लो आला असेल तर ते बॉडी डिवाइड होण्यापासून काय केलं जाते, यांचं प्रोटेक्शन्स केलं जाते. दे कीप ओपन द डर्मल ऑस्टिया अँड कॅनल्स थ्रू आउट द लाईफ. यांचं फंक्शन्स काय असते स्पिक्यूल्सचं, त्यांच्या पर्टिक्युलरली जे ओपनिंग असते डर्मलची आणि डर्मल ऑस्टियाची आणि कॅनलची थ्रू आउट द लाईफ कंटिन्यू करते. ओके. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.